नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नीट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी घटक 8. त्यामध्ये आपण भक्ती संप्रदाय बघतोय. भक्ती संप्रदायामधला पंडित साहित्य हा भाग आणि त्यातले सराव प्रश्न सुद्धा आज बघणार आहोत. त्यातला आज व्याख्यान 8 घेणार आहोत. त्यापूर्वी नवीन व्याख्यान सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की पेपर 2 विषय मराठीमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच MCQs आणि तसेच PYQ PDF म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न सुद्धा तुम्हा लोकांकडून सोडून घेण्यात येणार आहे आणि सर्व प्रश्नांचे निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पेपर 1 यांचा सुद्धा समावेश असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 असणार आहे. यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि नीट सेट ही परीक्षा पास करण्याकरता तुम्हाला हा क्लास अतिशय उपयुक्त ठरणार. लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि क्लास जॉईन करा. माझा आवाज येतो आहे? हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, हो मॅडम, येत आहे. आणि स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो, स्क्रीन पण दिसत आहे. अच्छा, मला ठीक आहे. चला आपण घेऊया आता पंडित साहित्य घेऊया. ठीक आहे. पंडित मग अशी आपण महानुभव पंथ महानुभव साहित्य यामधले आपण सराव प्रश्न घेतले. आता पंडित कवी विषयी थोडीशी माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर थोडीशी सराव प्रश्न घेऊन घेऊ. तर प्राचीन मराठी कवितेत संत काव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य असे 3 प्रमुख आपल्याला प्रवाह दिसून येतात. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम इत्यादी संतांनी ओवी आणि अभंगाद्वारे केलेल्या रचनेस संत काव्य असं म्हणतात. नंतर मुक्तेश्वरय, वामन पंडित, रघुनाथ पंडित, साम्राज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, मोरोपंत आदी पंडितांच्या संस्कृत गुणवृत्तांत लिहिलेल्या आख्यानपर रचनेस पंडिती काव्य असं म्हटलं जातं. तर शृंगार आणि वीर या प्रमुख रसांची उधळण मुक्तपणे लावणी या पोवाड्यातून करून लौकिक जीवनातील विविध विषय रंगविणाऱ्या कवींना शाहीर कवी हे नामाभिमान संयुक्तित होईल. शाहीर कवींचा विचार आपण नंतर स्वतंत्रपणे करणार आहोत. आता आपल्याला काय बघायचंय? पंडित कवींची माहिती बघणार आहे. तर पहिले सर्वप्रथम आपण वामन पंडित याविषयी बघणार आहोत की वामन पंडित हे रामदास समकालीन असून पंडित ती संप्रदायाचे प्रातिनिधिक कवी होत. विविधता, विदग्धता आणि विपुलता यांनी त्यांचे काव्य नटलेले आहे. वामन पंडितांविषयी पुरेशी माहिती मिळू शकत नाही. त्यांचे आई वडील, पत्नी यांची नावे, गुरु सच्चिदानंद यांच्या भेटीचा उल्लेख अशी तोटक माहिती तेवढी मिळते. त्यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये झाला असावा. तर वामनाच्या अनेकत्वाबद्दलही म्हणजे यथार्थ दीपिकाकार वामन, शांडिल्य गोत्री वामन, वसिष्ठ गोत्री वामन, शृंगारप्रिय व यमकप्रिय वामन असे 5 वामन भिडे यांनी कल्पिले आहे. म्हणजे त्यांनी 5 प्रकारे नाव त्यांना दिलेले आहे की शांडिल्य गोत्री आहे, वसिष्ठ गोत्री, शृंगारप्रिय, यमकप्रिय असे. पुन्हा रामायण महाभारतातल्या कथा त्यांनी वर्णिलेल्या आहेत. त्यानंतर बरीचशी चर्चा अभ्यासकात झालेली आहे. तर द.सी. पंगू यांनी आपल्या प्राचीन मराठी कवी पंचकार मात्र वामन पंडित म्हणजे यथार्थ दीपिकाकार वसिष्ठ गोत्री वामन स्वामी शेषे असा निर्णय दिला. तर काही आख्यानांच्या शेवटी वामन पंडितांनी आपली माहिती ओझरत्या स्वरूपात दिली आहे.
काही काही वेळेला हे छोटे छोटे लक्षात ठेवायचे की द. पंगू यांनी प्राचीन मराठी कवी पंचकामध्ये वामन पंडितांना यथार्थ दीपिकाकार किंवा वशिष्ठ गोत्री वामन स्वामी शेषे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर निगमसार या ग्रंथात ते आपल्या गुरुपदेशाची हकीकत सांगतात. काशीतील 12 वर्षाच्या वास्तव्यानंतर अनेक पंडितांना वादात जिंकत ते दक्षिणेत आले आणि तुकाराम ते रामदास या संतांना ते भेटले. श्री सच्चिदानंद स्वामींचा गुरुपदेश हा वामन पंडितांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग करवीरच्या परिसरात घडला असावा. तर करवीरच्या मुकामात श्री जगदंबेच्या देवळात नामसुधेसारखे एखादे प्रकरण रचून नंतर ते वारणाकाठी शिगाव कोरेगाव येथे जाऊन राहिले. या एकांत स्थळी त्यांनी बरेचसे ग्रंथलेखन केले आणि नंतर त्यांनी कुठे समाधी घेतली 1965 इसवी सन 1695 तर शके 1617 मध्ये गुरेगर जवळील भुगावी इथे त्यांनी त्यांची समाधी घेतली आहे. वामन पंडितांनी गुरेगर जवळील भुगावी या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे. त्यानंतर साम्राज. तर वामन पंडितांच्या समकालीन कवींमध्ये साम्राज्यांची रचना गणना केली जाते. 1608 ते 1688 हा त्यांचा जीवितकाल म्हणून भोसले घराण्याच्या पिढी जात पुरोहितांच्या वंशातील शिवकालीन पुरुष श्यामभट्ट आर्वीकर यांना साम्राज कवी होय असे आपले मत द. पंगू यांनी मांडले आहे. पुराणे, पंचमहाकाळे आणि संस्कृत साहित्यशास्त्राचा साम्राज्यांनी सूक्ष्म अभ्यास केला आहे. नंतर रीतिरिवाजांचा परिचय, लोकव्यवहारांचे त्यांचे निरीक्षण चांगले आहेत असे त्यांच्या कवितेवरून दिसून येतो. त्यानंतर मुदगलाख्यान हे साम्राज्यांच्या आरंभीचे काव्य आहे. साम्राज्यांचं कोणतं काव्य आहे? आरंभीचं सुरुवातीचं मुदगल आख्यान हे साम्राज्यांचे आरंभीचे काव्य आहे. मुदगल हे त्यांचे कुलदैवत असल्याने त्याविषयीच्या लेखनाने आपल्या काव्यरचनेस प्रारंभ करतात असा त्यांचा हेतू असावा. तर जैमिनी, अश्वमेध, महाभारतातील वनपर्व, पद्यपुराण यावर ते छोटेसे आख्यान आधारलेले आहे. म्हणजे छोट्याशा कथा त्या मुदलाख्यांमध्ये साकारलेले आहे. तरी त्यातील काही प्रसंगामधून साम्राज्यांचे स्वयंनिर्मितीचे कौशल्य प्रकट होते. युधिष्ठिराने केलेल्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंग वर्णनाच्या निमित्ताने मुदगल या दानशूर पुरुषाच्या चरित्राचे कथन साम्राज्यांनी येथे केलेले आहे. तर वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार या आख्यानातून त्यांनी केला असून गृहस्थाश्रम धर्म हेच मोक्षाचे सर्वोत्तम साधन असल्याचे ते सांगतात. मुदगलाची दिनचर्या आणि विशेषतः मुदगल तीर्थयात्रेत निघाल्यानंतर साऱ्या पशुपक्ष्यांची झालेली विकल अवस्था ही साम्राज्यकृत वर्णने उल्लेखनीय आहे. हे मुदलाख्यांमध्ये त्यांनी वर्णिलेले. नंतर नागेश हे वामन पंडितांच्याच काळातील आहे. कवी नागेश हे नगर जवळील भिंगारचे राहणारे असून त्यांचे मूळचे नाव नागभट्ट असे. यशवंतराव कोकाटे या श्रीमंत सरदाराचे ते आश्रित होते. इसवी सन च्या 17व्या शतकाचा पूर्वार्ध हा त्यांचा जीवितकाल. त्यांचे वडील मोरशास्त्री ही काव्यरचना करीत असत असे नागेशांनी केलेल्या उल्लेखावरून स्पष्ट होते. आता नागेशांनी कुठली काव्यरचना केली आहे तर सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावळी वर्णन, शारदा विनोद, रसमंजरी. एकदा आलेलं होतं हे पेपरला की रसमंजरीची काव्यरचना कोणी केलेली आहे आणि चंद्रावळी वर्णन पण आलेलं होतं आणि हे जोड्या लवामध्ये सुद्धा येतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी अटीक करून घ्यायच्या. नागेश स्वतःला रामभक्त म्हणतात. समर्थांनी या काळी रामभक्तीचा जो प्रसार केला त्यातून श्री रामचरित्रपर लेखनाची प्रेरणा आनंदतने वामन नागेश, विठ्ठल, वेणाबाई यांना झाली. नागेशांचे सीता स्वयंवर हा त्याचाच परिपाक म्हटला पाहिजे. संस्कृताची त्यांना बरीच माहिती असावी. पंचमहाकाव्ये, तज्ञसंगीत ग्रंथ, काव्य, नाट्ये, अलंकारशास्त्र, छंदशास्त्र, कामशास्त्र विषय ग्रंथही त्यांनी वाचले असावेत असे त्यांच्या लेखनावरून वाटते. तर बहुश्रुतता आणि सूक्ष्म निरीक्षण हे त्यांच्या काव्य रचनेतून विशेष करून दिसून येतात. कवित्वी जयज्ञान संपूर्ण आहे असा आपल्या कवित्वाबद्दलचा आत्मविश्वास त्यांनी वर्णनात व्यक्त केलेला आहे. तर आपण थोडस ओळ लक्षात ठेवायची की कवित्वी जया ज्ञान संपूर्ण आहे असा कवित्वाबद्दल नागेशांनी कुठे कशात केलेला आहे तर चंद्रावळी वर्णनामध्ये केलेला आहे.
सीता स्वयंवरात त्यांनी स्वतःचा कवी सुंदर श्री नागेश्वर कवीश्वर असा उल्लेख केला असला तरी त्यांचे काव्य वाचू लागताच त्यांच्याविषयी फारशा अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही, कारण की त्यांची जी विद्वत्ता आहे ती त्यांची जेमतेम होती. नंतर आहे विठ्ठल बीडकर. तर विठ्ठल कवी हा बीड जिल्ह्यातील गौरीपूरचा राहणार. त्यांचा हे दिलेले इसवी सन 1628 ते 1690. तर याचा व्यवसाय वाण्याचा होता. हे पण येतात की विठ्ठल बीडकर यांचा व्यवसाय कशात कुठला होता, तर यांचा व्यवसाय वाण्याचा होता. ठीक आहे. आणि आपण वर्षा दिशा पंढरपुरात जात असू असा उल्लेख तो आपल्या कवितेत करतो. यांनी रुक्मिणी स्वयंवर, पांचाली स्तवन, सीता स्वयंवर, रसमंजिरी, विद्वजीवन आणि बिल्लांचरित्र हे त्यांचे प्रमुख ग्रंथ असून त्यांनी काही स्फुट स्वरूपाची पदरचनाही केलेली आहे. आता बघा रसमंजरी हा शब्द आपल्याला तिकडे पण आलेला आहे नागेश मध्ये ना, पण हे काय दिलेले आहे स्फुट काव्य ग्रंथ आहेत हे. ठीक आहे. नंतर पदरचना ही केली आहे. विठ्ठल कवी संस्कृत प्राकृत याचे ज्ञान बरे असावे. भारत, रामायण, भागवत, रघुवंश इत्यादी काव्ये, हनुमान नाटकासारखी नाटके त्यांनी वाचली असावी. तर छंदशास्त्र नैपुण्य आणि चित्रकाव्य रचना कौशल्य ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये होती. विठ्ठल बीडकर यांच्या कवितेची वैशिष्ट्ये काय, तर काय छंदशास्त्र नैपुण्य आणि चित्रकाव्य रचना कौशल्य. प्रश्न असा पण येतो की छंदशास्त्र नैपुण्य आणि चित्रकाव्य रचना कौशल्य ही कुणाच्या कवितेची वैशिष्ट्य आहे, तर विठ्ठल बीडकर यांच्या कवितेची वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्यानंतर काव्यात कवी स्वतः सत्कविराज विठ्ठलदास असे म्हणून घेतो. नंतर पांचाली स्तवन हे त्यांचे पहिले काव्य अवघ्या 23 श्लोकांचे असून द्रौपदीचा धावा हा प्रमुख विषय आहे. पांचाली स्तवन हे त्यांचं पहिलं काव्य आहे विठ्ठल बीडकर यांचं. आणि त्यांनी स्वतःला काय म्हणून घेतलंय, सत्कवी, सत्कविराज आणि विठ्ठलराज असं त्यांनी आपल्या काव्यात स्वतःला म्हणून घेतलेले आहे. आता अनंतने हे रघुनाथ पंडितांचे व्याही कीर्तनासाठी उपयुक्त अशा सुटसुटीत स्वयंपूर्ण आणि श्रुती मनोहर आख्यानांची निर्मिती अनंतने यांनी केली आहे. या आख्यानांचे मूळ विषय भारत, भागवत आणि रामायण यातीलच आहे. आज त्यांची फक्त 20 व्याख्याने उपलब्ध आहेत. त्यातील सगळ्यात मोठं आख्यान सीता स्वयंवर हे असून त्यात एकूण 83 पदे आहेत. शुद्ध भाषेतील रचना हे त्यांचे वैशिष्ट्य होईल. अनंतने यांनी पौराणिक कथानकांवरील 1000 पदे उपलब्ध आहे. आणि हरिदासाची एक अन्नदात्री कामधेनू असे विल भावे त्यांचे वर्णन करतात. हे पण लक्षात ठेवायचे की हरिदासाची एक अन्नदात्री कामधेनू असं वर्णन कोणी केलेलं आहे, विल भावे अनंतनाविषयी केलेलं आहे. आता रघुनाथ पंडित हे सर्वांना माहिती ना. त्या पंडित कवींच्या संप्रदायात मराठी आख्यानक कवितेत आपल्या अल्पपणा काव्यगुणपूर्ण रचनेने श्रेष्ठ स्थान मिळविणारे कवी म्हणजे रघुनाथ पंडित. त्यांच्या स्थलकालाविषयी बराच वाद आहे आणि हा रघुनाथ पंडित कोण याविषयी संशोधकात एकमत नाही. नेमके ते कुठे राहत होते काय त्याचं तितकं फारसं माहिती मिळालेली नाही. तर रघुनाथ पंडित शिवकालातील असावा असे श्रीका अका पिळकर आणि दसी पंगू यांना वाटते, परंतु रघुनाथ पंडित या व्यक्तीबद्दल मात्र त्यांच्यात एकमत नाही. तर रघुनाथ पंडित हा अष्टप्रधानांपैकी न्यायशास्त्री पंडितराव होय असे प्रियकर म्हणतात. तर राज्य व्यवहार कोशकार रघुनाथ नारायण हनुमंते हाच रघुनाथ पंडित होय असे द सी पंगू यांचे म्हणणे आहे. कधी कधी हे पण येतं की रघुनाथ पंडित यांचं पूर्ण नाव काय, तर रघुनाथ नारायण हनुमंते असं येतं. ठीक आहे. तर मग रघुनाथ पंडितांनाच काय म्हटलं जातं, रघुनाथ नारायण हनुमंते हेच रघुनाथ पंडित होय असं दसी पंगू यांचं म्हणणं आहे. तर इसवी सनचे 17वे शतक हा त्यांचा जीवितकाल मानला जातो. त्यांची मोजकीच ग्रंथरचना आहे. रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती स्वयंवर अशी मोजकीच रचना रघुनाथ पंडितांची आहे. रामदास वर्णन हे त्यांचे पहिलेच काव्य आहे. त्यात वसंत तिलका वृत्तातील एकूण 11 श्लोक असून समर्थांच्या गिरीकंदरी फिरण्याचा, त्यांच्या कपाळावरील आवळाचा व समर्थ नेहमी लेखणी कागद दोत सोबत ठेवीत असा याचा उल्लेख आहे. स्वतः रघुनाथ पंडित समर्थ भक्त असून समर्थाच्या आज्ञेवरून त्यांनी इसवी सन 1681 मध्ये म्हणजे शके 1603 तंजावरून श्री राम लक्ष्मणांच्या मूर्ती सज्जनगडावर पाठवल्या होत्या.
त्यांचे गजेंद्र मोक्ष हे प्रकरण भागवत गीतातील आख्यानावर आधारित असून त्यात विविध वृत्तांत असलेले एकूण 58 श्लोक आहेत. कधी कधी असे विचारते की श्रीराम लक्ष्मणांच्या मूर्ती सज्जनगडावर पाठवल्या होत्या, यातलं जो काही चरित्र दिलेलं आहे तर हे कशामध्ये लिहिलेलं आहे? गजेंद्र मोक्ष याच्या आख्यानात लिहिलेलं आहे. ठीक आहे, असे थोडेसे उलटपालट करून येतात, म्हणूनच मी हा भाग थोडासा घेतलेला होता. तर श्रीधर आपली आख्यानक कविता जनसामान्यापर्यंत सुबोध आणि रसाळ भाषेतून पोचवून उद्बोधनाचा हेतू सिद्धीस नेणारा श्रीधर हा पंडिती संप्रदायातील एकमेव कवी होय. त्यामुळे पंडितात सर्वात अधिक लोकप्रियता त्यांना मिळाली. वाचकाला चटकन आपलेसे करण्याचे सामर्थ्य श्रीधरांच्या ग्रंथरचनेत भरपूर आहे. श्रीधर स्वामी नाझरेकर इसवी सन 1658 म्हणजे 1580 मध्ये पंढरीत जन्मले. आता श्रीधरांचं पूर्ण नाव काय? श्रीधर स्वामी नाझरेकर. इसवी सन 1729 इसवी सन 1651 मध्ये त्यांनी जीवित समाप्ती झाली. श्रीधरांचे घराणे सदाचरणी धार्मिक वृत्तीचे ग्रंथलेखनाचा वारसा श्रीधरांना त्यांच्या पिता व पितामहांकडून मिळाला. श्रीधरांनी सकस आणि संपन्न लेखन करून तो पुढल्या पिढीकडे दिला. श्रीधर स्वामींचे वडील ब्रह्मानंद यांनी आत्मप्रकाश हा ग्रंथ लिहिला असून श्रीधरांचे पुत्र दत्तात्रय यांनीही काही स्फुटरचना केली. श्रीधरांच्या पुत्राचं नाव दत्तात्रय आहे आणि श्रीधरांच्या वडिलांचं नाव ब्रह्मानंद हे आहेत आणि श्रीधरांच्या वडिलांनी आत्मप्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्या ग्रंथातून रामानंद, अमलानंद, सहजानंद, पूर्णानंद, दत्तानंद, ब्रह्मानंद, श्रीधर अशी आपली आनंद संप्रदायाची गुरु परंपरा श्रीधरांनी सांगितलेली आहे. तर अमरकोश, सिद्धांत कौमुदी, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादींचा श्रीधरांचा व्यासंग यांच्या लेखनातून पदोपदी जाणवतो. याशिवाय विविध रामायणांचे त्यांचे वाचन, महाभारतात त्यांनी केलेले अवगाहन, त्यांच्या विविध ग्रंथलेखनातून दृष्टोत्पत्तीस येतेच. श्रीधरांचे बहुतांश ग्रंथलेखन पंढरपूरलाच झाले. त्यांनी हरिविजय, श्रीराम विजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत हे त्यांचे महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. पेपरला येतात. हरिविजय हा ग्रंथ कोणाचा आहे? तर श्रीधरांचा. श्रीराम विजय हा ग्रंथ कोणाचा आहे? तर श्रीधरांचा. पांडव प्रताप पण आलेला आहे. पांडव प्रताप हा ग्रंथ कोणाचा आहे? श्रीधरांचा. आणि शिवलीलामृत हा ग्रंथ कोणाचा आहे? तर श्रीधरांचा. असे एक एक प्रश्न येतात. हे जोड्या लावामध्ये सुद्धा येतील किंवा प्रश्न स्वरूपामध्ये. श्रीधरांचे बहुतांश लेखन पंढरपूरलाच झाले. याशिवाय वेदांत सूर्य, श्री पंढरी महात्म्य, श्री ज्ञानेश्वर चरित्र, मल्हारी विजय ही छोटी प्रकरणे आणि काही स्फुट लेखनही त्यांनी केलेले. जैमिनी अश्वमेध हा ग्रंथ श्रीधरांच्या नावावर नोंदविलेला आढळतो, पण तो त्यांचा नसावा, कारण की तो प्रकाशित झालेला नसल्यामुळे त्यांच्या नावावर नोंदवलेला होता, तो त्यांनी लिहिलेला नाही. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध बरोबर आहे, त्याच्यामध्ये येऊ शकतो. नंतर आहे निरंजन माधव. बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत परराज्यात वकील म्हणून काम करणारे निरंजन माधव हे राजकारण कुशल आणि त्यासोबत भक्तिभाव आणि अध्यात्म प्रवणता जोपासणारे कवी. त्यांचे मूळ नाव बनाजी असे असून ते महाराष्ट्राबाहेर दक्षिणेत जन्मले. माधव हे त्यांच्या पित्यांचे नाव. निरंजन माधव म्हणजे निरंजन हे त्यांचं नाव आणि माधव हे त्यांच्या पित्याचे नाव आहे. ओके, माधव हे त्यांच्या पित्याचे नाव. 1702 हा त्यांचा जन्मकाळ मानला जातो. त्यांच्या बालपणाविषयीची माहिती बरीचशी अज्ञात आहे, म्हणजे पूर्णपणे माहिती अजून मिळालेली नाही. तर हे परमार्थ प्रवण, रसिक, पंडित, सर्व दर्शनातील मतांचा स्वीकार करणारा निरंजन संप्रदायातील असल्याने निरंजन हे त्यांचे सांप्रदायिक नाव म्हटले पाहिजे. तर लक्ष्मीधर बर्वे आणि बापूजी पंडित असे निरंजनांचे 2 गुरु. निरंजन माधव यांचे 2 गुरु कोणते आहेत? तर लक्ष्मीधर बर्वे आणि बापूजी पंडित. तर राजकारणात असतानाच लक्ष्मीधर बर्वे यांच्याकडे अध्ययनासाठी आणि उपदेशासाठी ते जात असत. सन 1727 तर गुरु लक्ष्मीधरांचे निधन झाल्याने काही काळ ते अस्वस्थ होते आणि लक्ष्मीधरांच्या निधनाच्या 7व्या दिवशी बापूजी पंडिताच्या निमित्ताने गुरुची विभूती त्यांना भेटली आणि निरंजन पुढे त्यांचे शिष्य बनले. आणि कर्नाटक, तंजावर, श्रीरंगपट्टण येथे निरंजन माधवांनी पेशवाईचे वकील म्हणून काम केले. नंतर पेशवे दरबारच्या आपल्या नोकरीविषयी शाहू भूपतीचा प्रधान बाजीराव बचीरत्न
याने संग्रह केला सम्यक ज्येष्ठ बंधूसह आमचा, असा त्यांनी उल्लेख केला. वयाच्या 22व्या वर्षापासून सतत 34 ते 35 वर्ष ते राजकारणात होते आणि मग त्यांना कवितेची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शारदा विलास घडल्याचे हा कवी सांगतो. नोकरी आणि राजकारणाच्या निमित्ताने ते उत्तरेस आणि दक्षिणेस बराच प्रवास त्यांनी केला आणि नंतर त्याच्यातूनच त्यांनी सर्व भाषा परिज्ञान आणि लोकव्यवहाराची माहिती याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आपल्याला उमटलेले दिसते. विशेष करून त्यांच्या प्रवास वर्णनपर काव्यात ते प्रतिबिंब अधिक स्पष्टपणे उमटले. सांप्रदाय परिमळ, चिदबोध रामायण, सुभद्रा चंपू हे बरं झालेलं आहे. सुभद्रा चंपू हे कोणी लिहिलेलं आहे तर निरंजन माधव. ज्ञानेश्वर विजय हे आलेले आहे. तर मंत्र रामचरित, निर्गोष्ट राघवचरित, वृत्तांत वृत्तमुक्तावली, वृत्तवर्णमाला अशी त्यांची रचना आहे. त्यांनी प्रवास निमित्ताने घडलेली यात्रा वर्णने शब्दरूप केली असून स्तोत्र कलापातून त्यांनी रचलेली अनेकविध पद्धतीची स्तोत्र रचना उल्लेखनीय आहे. अशा विविधात्मक रचना वैफल्यामुळे विल भावे त्यांना सबरस असे म्हणतात. तर सबरस असं कोणाला म्हणतात तर निरंजन माधव यांना म्हटलात आणि कोणी हे नाव म्हटलेलं आहे विल भावे यांनी. तर मराठी काव्यात जे काव्य प्रकार अगर विषय त्यांच्या कालापर्यंत रूढ झाले नव्हते अशांवर त्यांनी उत्तम रचना केली आहे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. आता हे मोरोपंत. मोरोपंत हे पंडित परंपरेतील सर्वश्रेष्ठ आणि कालाच्या दृष्टीने शेवटचे कवी होत. नामदेवादिकात आढळून येणारी परमेश्वराच्या कृपेविषयी तळमळ, नाथांच्या ठिकाणी दिसणारे गृहस्थाश्रमातील कर्तव्य स्फूर्तीचे समाधान, वामनादिकांचे पांडित्य, निरंजन माधवादिकांचे रचना चातुर्य, दासोपंतादिकांची प्रचंड लेखन शक्ती, यापूर्वीच्या कोणत्याही अनुवादकापेक्षा विशेष असा अपूर्व प्रामाणिकपणा, भगवत चरित्र गायनाची महिपतीसारखी अमर्याद गोडी अशी अनेकविध वैशिष्ट्ये पंतांच्या ठिकाणी एकत्रित आलेली आढळतात. तर मराठी राज्याचा विस्तार वाढत होता आणि रणधुमाळी चालू होती. तर मराठ्यांच्या कर्तव्याची क्षेत्रे रुंदावली होती. तर श्रीधर यांनी कृष्णदयाळ वर्ण, रमा वल्लभदास, मध्व मुनीश्वर, अमृतराय हे कर्तृत्व संपन्न कवी त्यांच्या क्षितिजावरून अस्तंगत झाले होते. अशा काळातच मोरोपंताच्या काव्यलेखनास प्रारंभ झाला. आता आपण काही प्रश्न बघणार आहोत. ब्लर येतात ते का? गीतार्णव सुधा, नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, प्रियसुधा, चित्सुधा या ग्रंथाचे कर्ते कोण? हे नेट 2004 मध्ये आलेलं आहे. तर याचं कर्ते आहे वामन पंडित. वामन पंडितांनी गीतार्णव वसुधा, नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, प्रियसुधा, चित्सुधा हे ग्रंथ लिहिलेली आहे. त्यानंतर राधाविलास, भामाविलास, हरिविलास, रुक्मिणी विलास यासारख्या शृंगारपूर्ण कृष्णाख्यानाचे कर्तृत्व वामन पंडित यांच्याकडे जाते. हे विधान कसं आहे? पूर्णतः बरोबर आहे की पूर्णतः चूक आहे की सांगता येत नाही की यापैकी नाही? तर हे विधान पूर्णतः बरोबर आहे, कारण की शृंगारपूर्ण कृष्णाख्यानाचे कर्तृत्व हे वामन पंडिताकडे जाते. नंतर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, तर कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. हे वचन कोणाचे आहे? तर हे वचन वामन पंडित यांचे आहे. नंतर उठा उठा हो सकळ जन, उठेले नारायण, ही भूपाळी कोणाची आहे? ते ही भूपाळी गिरीधर यांची आहे. कठीण समय येता कोण कामास येतो, हे सुभाषित कोणाचं आहे? हे रघुनाथ पंडित यांचं आहे. 108 रामायणे कोणी लिहिली? नेट 2010 मध्ये आलेले आहे. 108 रामायणे मोरोपंत यांनी लिहिलेली आहे. पंडिती संप्रदायातील कथा ऐकविणारा एकमेव कवी कोण? तर पंडिती संप्रदायातील कथा ऐकविणारा श्रीधर हा एकमेव कवी आहे. वृत्तांत कटकामल ध्वज जरा, दिसो लागली हे उद्गार कोणाचे? सेट 2002 मध्ये आलेले आहे. हे उद्गार मोरोपंत यांचं आहे. रुक्मिणी हरण, मुदगलाख्यान या ग्रंथाचे कर्ते कोण? आताच आपण बघितलं की साम्राज हे या ग्रंथाचे कर्ते आहेत आणि नेट 2012 मध्ये आलेला हा प्रश्न आहे.
विठ्ठल बिडकरांचे पूर्ण नाव काय? विठ्ठल अनंत क्षीरसागर हे विठ्ठल बिडकरांचं पूर्ण नाव आहे. पुढीलपैकी कोणता ग्रंथ गीता टीका नाही? तर उद्धव गीता हा ग्रंथ टीका नाही. 2002 मध्ये आलेला हा प्रश्न. मराठीतील पहिला ग्रंथ कोणी लिहिला? तर मराठीतील पहिला ग्रंथ हा मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. सेट 2000 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. नंतर आहे जोड्या लावा, त्याची उत्तरच दिलेली आहे. 2009 मध्ये आलेले आहे. पांडव प्रताप श्रीधरांनी लिहिलेला आहे. कृष्ण विजय विश्वनाथ बास, गद्यराज स्तोत्र मोरपंत, योग संग्राम शेख मोहम्मद यांनी लिहिलेला आहे. नंतर आहे पांडव प्रताप ग्रंथ सुंदर सकळ साहित्यांचे भांडार असे कोणी म्हटले? तर असे श्रीधर यांनी म्हटलेलं आहे. नंतर आहे निरंजन माधव यांच्याकडे कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व जाते? सुभद्रा चंपू पण त्यांनीच लिहिलाय, वृता व वंशी पण त्यांनीच लिहिले आहे, ज्ञानेश्वर विजय पण त्यांनीच लिहिलेले आहे. म्हणजे वरील सर्व ग्रंथाचे कर्तृत्व निरंजन माधव यांच्याकडे जाते. नंतर वामन नरहर शेखे म्हणजेच कोण? तर वामन पंडित यांनाच वामन नरहर शेखे म्हटलं जातं. आणि रघुनाथ नारायण हनुमंते म्हणजेच कोण? तर रघुनाथ पंडित हे होय. ठीक आहे, इतके प्रश्न काढलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि या पॅरेग्राफ मध्ये पण छोटे छोटे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न वाचून तुम्हाला छोटे छोटे काही प्रश्न काढून बघायचे. आवाज येत आहे ना माझा तुम्हाला तसा? हो मॅडम, हो. हे पंडिती काव्य. त्यानंतर उद्या आपण हे वारकरी संप्रदाय घेऊन घेऊ की शाहिरी आणि प्रखर काव्य घेऊन घेऊ? काय घ्यायचं? काही ठीक आहे ना, मग शाहिरी आणि ते संपवून घेऊ आपण आणि त्यानंतर वारकरी साहित्याकडे जाऊ. वारकरी साहित्य मोठंच आहेत का? ठीक नाही, कारण की आपल्याला अजून चालू करायचे आहे त्यामुळे. ठीक आहे मॅम.